एवढा उशीर? अगं 12:30ला मीटिंग सुटली, त्यानंतर बुलेट काढली तर पंक्चर, म्हणून यायला उशीर झाला. किती दिवस चालणार आहे सगळं? कधी सुरू होईल आपला राजा राणीचा संसार? कंटाळा आलाय बघ असं चोरून चोरून भेटण्याचा. आधीच बाबांना अटॅक येऊन गेले आणि आपलं माहिती पडलं तर भीती वाटते रे. बाबांशिवाय नाही जगू शकत मी, माहिती आहे तुला. देवानंतर मी बाबांचाच नंबर लावते. खरंच नशिबान आहे मी असे बाबा मिळाले. चल निघतो मी, तुझ्या नशिबात काही ठारच नाही मला. तसे नाही रे, तू तर आवडतोच मला. हे बघ जानू, तुझ्या आयुष्यात जर कधी असा प्रसंग आला की तुझे बाबा किंवा मी एकालाच निवडावं लागलं तर काय करशील? अरे जगात अशी कुठलीही समस्या नाही जी आपण सोडू शकत नाही. पाहिजे तो फक्त प्रयत्न आणि मनाचा दृढ विश्वास. मनापासून ती जी गोष्ट मागशील ना ती मिळवण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मदतीला धावून येतं. खरंय तुझं, म्हणूनच मला तू आवडतेस. काहीही नसेल माणसाजवळ तरी चालेल, पण अशी कर्तृत्ववान आणि मोठ्यांचा आदर करणारी बायको असेल तर मी जगही जिंकू शकतो. खरंच? मग लागा तयारीला. मग सोडव ही समस्या, सांगून टाक बाबांना. कधीतरी सांगावंच लागेल. ठीक आहे, आजच प्रयत्न सुरू करते, मग तर झालं. चल निघतो मी, मलाही उशीर झालाय, तुलाही बाबा ओरडतील. अहो लक्ष का तुमचं मी काय म्हणतेय त्याच्याकडे? दिवसभर गेलं ते वर्तमानपत्र वाचत बसलेलं असतात. बायको शेजारी बसली तरी ते वर्तमानपत्रातच लक्ष सगळं. दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? कंटाळा आलाय मला याचा. अगं आता काय आपलं नवीन लग्न झालं नाही काय तुझ्याचकडे बघत बसू? वर्तमानपत्र वाचलं की काय चाललं जगात ते कळतं. मी काय म्हणतेय माझ्याकडे बघा म्हणून. अहो मुलगी मोठी झाली आता, तिच्या लग्नाचा विचार नाही का करायचा आपण? तिचे हात पिवळे करून देण्याचा विचार नाही करायचा? माझं काय लक्ष नाही वाटतंय तुला तिच्याकडे? अगं तिच्यासाठी सोलापूरहून डॉक्टर मुलाचं स्थळ आलंय. आई खूप भूक लागली, काय केलंस आज खायला? अरे वा, आज खूपच खुश दिसतीयस. कसं काय ओळखलंस तू? मुलीच्या मनातलं ओळखायला आईला का वेळ लागतो? अरे वा 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 जानवी बेटा, खूप खुश दिसतेस तू आज. तर तुला सरप्राईज द्यायलाच हवं. सोलापूरहून डॉक्टर मुलगा येतोय तुला बघायला उद्या. असू द्या कोणी, पण जान्हवीला जो मुलगा आवडेल ना त्याच मुलाशी आपण लग्न करून द्यायचं तिचं, हो की नाही ग? तू म्हणतेस ते खरं आहे, पण तो आपल्या जातीचाच असला पाहिजे, दुसरा चालणार नाही. हो कळते, मलाही कळते, जान्हवीलाही कळते. ती तुमच्या शब्दाबाहेर नसणार हो. तिला माहित आहे तुम्हाला 2-2 अटॅक येऊन गेलेले आहेत. तिचं फार प्रेम आहे हो तुमच्यावर. मी चेंज करून येते. हे बघाय तुझं, तूच उशीर करतो. चल लवकर चल. शिवाय तुला शोधत होते. ठीक आहे, त्याला सोडून येतो. भेटतो मी त्यांना संध्याकाळी. अरे बंटी, भेटली का ती बुलडोजर तुला? कोण रे? कोण रे? कोण बुलडोजर? ती नाही का जी बसल्यावर गाडी पंक्चर होते, बंटीची गर्लफ्रेंड गौरी रे. बुलडोजर नाही म्हणत माझ्या गौरीला. अरे तुला सांगतो, हा मजनू गौरीसाठी तिच्या आईची सर्व कामं ऐकतो. फक्त भांडी घासायची ठेवली त्यानं. राहू द्या राहू द्या. त्यांची गर्लफ्रेंड आली.
दिसला का रे सॅम तुला? त्याचा मोबाईल सुद्धा कालपासून स्विच ऑफ दाखवतोय. अगं त्याचा फोन काल स्विमिंग पूल मध्ये पडला. माझं एक काम करशील? हो. हे पत्र त्याला देशील? लव्ह लेटर आहे वाटतं. काय म्हणली? अरे काय अरे लव्ह लेटर दिलं रे. दादा बरं झालं तू आलास. का रे काय झालं? जान्हवी आत्ताच येऊन गेली आणि तिचा मूड काही ठीक दिसत नव्हता. अरे हो ठीक आहे तुझं लव्ह लेटर आणि मला पण सांग काय म्हणते ते. चल येतो मी. चल. प्रिय सॅम, हे बघ, हे पत्र वाचून वाईट वाटून घेऊ नकोस. मला हवे असणारे सर्व गुण काय त्याहूनही जास्त गुण आहेत तुझ्यात. तू मला फार आवडतोस. ज्या आईवडिलांनी मला लहानाचे मोठे केले त्यांना सुद्धा मी सोडू शकते, पण वडिलांना आधीच 2 अटॅक आलेत. तुला माहितीच आहे. आपण पळून जाण्याचा धक्का त्यांना बसला तर ते जगूच शकणार नाहीत, कारण आधीच ते आयुष्याला हरल्यासारखे झाले आहेत आणि त्यांच्यासाठी मीच त्यांचे उरलेले शेवटचे स्वप्न आणि सर्व काही आहे. आपली जातच काय, धर्म सुद्धा वेगळा आहे. आपल्या लग्नासाठी त्यांच्या आयुष्याची किंमत नाही रे मोजू शकत मी. तू हुशार आहेस आणि माझी अडचण तूच चांगली समजू शकतोस. जास्त काही नाही रे लिहू शकत. होईल तसं मला विसरून जा. तुझी जान्हवी. अरे सॅमला भेटायचं होतं मला आणि मी चिठ्ठी दिली होती सोहमकडे. दिली का त्याने सॅमला? काय झालं? तुम्ही बोलायचं नाही का तुम्हाला माझ्याशी? आय एम सॉरी सॅम दादा. ह्या जगात बेडरूम मध्ये मला हा फोटो सापडला. खूप प्रामाणिक आणि सर्वांना मदत करणारा मुलगा आहे हा. मागच्या वेळेस माहितीये तुझ्या बाबांना जेव्हा अटॅक आला ना तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते आणि हा देवासारखा जाऊन आला. रिक्षा गाडी वगैरे काही मिळत नव्हती. त्यांनी चक्क आपल्या बाबांना पाठीवर घेतलं आणि तडक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो खूप हुशार मुलगा आहे बरं का. छान आहे. मित्र आहे का तुझा?